यांना ग्रिप्स बद्दल एवढं माहिती नाही, कारण आय गेस त्याचा फॉर्मॅट एक वेगळा असतो रे. बरोबर. सो तो थोडा एक्सप्लेन करून सांगशील आम्हाला? नाही, ग्रिप्स थिएटर हे मुळात जर्मन थिएटर ऍक्टिव्हिटी होती म्हणजे आहे. आणि एरिना थिएटर आहे ते आपल्याकडे पथनाट्य जसं असतं ना, खरं तर त्या पद्धतीचं पण पूर्ण नाट्यानुभव देणारं. ओके. म्हणजे रस्त्यावरती उभं राहून लोक बघतात असं नाही, तर एक थिएटर प्रॉपर बांधून त्याच्या सर्व बाजूंनी, चारही बाजूंनी, किमान 3 बाजूंनी प्रेक्षक वर्ग बसवून तुम्हाला तिथे तो परफॉर्म करायचा असतो. आणि त्यातली अजून एक गंमत अशी असते की मोठी माणसंच लहान मुलांचंही काम करतात. आता हे काही फार नवीन नाही, हे आता ग्रिप्स थिएटर किंवा ही ऍक्टिव्हिटी कशी आहे बहुतेकांना माहितीच आहे. पुण्यामध्ये ती ऍक्टिव्हिटी खरंच खूप लोकप्रिय केली श्रीरंग गोडबोले त्यांच्या लिखाणाने, दिग्दर्शनाने. त्याच्यानंतर अर्थातच महाराष्ट्र कल्चरल सेंटर, शुभांगी दामण्यांचं, त्याच्यानंतर डॉक्टर मोहन आगाशे, ही सगळी मंडळी तेव्हा त्याच्यात कार्यरत होती आणि आम्ही तर लहान लहानच होतो. तर त्यामुळे मला असं वाटतं की त्या ऍक्टिव्हिटीनी पण एक भान दिलं. ओके. म्हणजे ती ऍक्टिव्हिटी, तू आता विचारलं असं ती नक्की काय ऍक्टिव्हिटी आहे, तर ती बालनाट्य असलं तरी ती परिराणीची गोष्ट ती ते बालनाट्य सांगत नाही. ते लहान मुलांच्या आयुष्यातलं त्यांचं त्यांच्यापुरतं असलेलं अत्यंत महत्वाचं जगणं डील करते. बर. त्यामुळे त्या रंगभूमीवरती मला असं वाटतं की वेगवेगळे विषय येतात, अत्यंत महत्वाचे विषय येतात. पहिलं पानसारखा विषय येतो की झाडं वाचवा. ओके. ही मुलांमधनं असलेली गोष्ट की साधं एक मान का होईना पण वाचवायचंय, एक सोसायटीचं झाड का होईना पण वाचवायचंय आपल्याला. किंवा पण आम्हाला खेळायचंय सारखं की भांडणं मोठी माणसं तुम्ही करत राहा, शाळेमध्ये आणू नका, आम्ही लहान आहोत, आम्हाला आमचं खेळू देत. त्यात तुमची सगळी वेगवेगळी मत, इच्छा, हे सगळं आमच्यात आणू नका. सो लहान मुलांनी अजिबातच भांडण करू नये कुठल्या तरी मूर्खासारख्या गोष्टीवरनं, हे त्याच्यातनं सांगण्यातलं होतं. त्याच्यानंतर नको रे बाबा, सिंगल पेरेंट वरचं नाटक होतं. ओके. त्याच्यानंतर छान छोटे वाईट मोठे, सामाजिक दरी, अपर क्लास लोअर क्लास ह्या मधली कुठलीही ही गोष्ट लहान मुलांसाठी नाही. बर. मैत्री ही त्यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट. तर अशा अत्यंत महत्वाच्या विषयावर ही नाटकं होत होती. बर. सो ग्रिप्स थिएटरचं मूळ उद्देश हे ते आहे. अच्छा. नुसतंच परिराणीच्या नाटकात कामं करून लहान मुलं, म्हणजे तेही महत्वाचंच आहे, पण म्हणजे स्वप्नरंजन ही गोष्ट फार सुंदर आहे मुलांसाठी, काही शंकाच नाही. पण शक्य झालं तर त्याचबरोबर त्यांना फार सुंदर अशा पद्धतीने त्यांचं जगणं मांडता येईल अशी ग्रिप्सची संकल्पना.